कसे आहात मित्रांनो? आज आपण शेव बनवणार आहोत। यासाठी मी 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे। यात 1 चमचा तेल गरम करून कडकडीत तेलाचं मोहन तयार केलेलं आहे आणि हे चांगलं फुल गॅसवर असं छान एकदम कडकडीत होऊ द्यायचं आहे। नंतर बेसन पिठामध्ये आपण ओतून घेतलेलं आहे आणि त्याला चमच्याच्या सहाय्याने आपण हलवणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हाताने हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं, असं एकजीव करायचं त्या तेलासोबत आणि ते झाल्यावर गोळा असा बनतो का ते बघायचं तेल ॲड केल्यानंतर। त्यानंतर मीठ टाकायचं बेसन पिठामध्ये, तिखट घालायचं, थोडीशी हळद घालायची, पुन्हा एकजीव करून घ्या। हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्या बेसनामध्ये आणि आता आपण याचा एक छान गोळा तयार करू पीठ भिजवून। शेवासाठी एकदम पातळही नको, एकदम जाडही नको, असा घट्टसर असा गोळा तुम्ही तयार करून घ्या आणि नंतर साच्याच्या सहाय्याने आपण त्याचे शेव पाडणार आहोत। साच्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे, त्यामध्ये गोळा घाला पिठाचा, छान बंद करून घ्या आणि तेल जास्त गरमही नको आणि एकदम थंडही नको, मीडियम फ्लेमवर थोडंसं होऊ द्या आणि त्यात छान असे शेव पाडून घ्या। गोल असा हा आकार घ्यायचा आहे। थोडं थांबायचं, 1-2 सेकंद होऊ द्यायचं त्याला। 2-3 मिनटं छान तळली गेली शेव, त्यानंतर त्याला पलटी मारायची आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा त्याला 2-3 मिनटं छान तळू द्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान तळली गेलेली आहे। अशा प्रकारे सगळ्या शेव साच्याने पाडून घ्यायच्या, व्यवस्थित तयार करायच्या। तुम्ही बघू शकता किती छान सुरेख अशी जाळी तयार झाली आहे शेवाची आणि छान शेव आली आहे, एकदम कुरकुरीत। करून बघा, नक्की ट्राय करा।